आणि शिव महापुराणाचं हे नियोजन काय आहे? शिव महापुराण का ऐकायचं आहे? आमच्या जीवनामध्ये आम्ही अशा शिवपुराणाची गरज काय आहे की ज्या अनुषंगाने आम्ही शिवपुराण ऐकलं पाहिजे? तर सांगू मायबाप, कुसंगाचा कलियुगामध्ये पाऊस पडतोय, झड लागली असंही म्हणायला चालत नाही. झड लागली म्हणजे सातत्य संततधार पाऊस चालू आहे. आणि असा संततधार पाऊस चालत असताना जर आपल्याला घराच्या बाहेर कुठल्या कामासाठी जायचं असेल तर तो व्यक्ती हातामध्ये छत्री घेतो किंवा पावसातून वाचण्याचे अनेक साधनं आहेत. रेनकोट घालतो, छत्री हातात घेतो, नंतरच तो बाहेर पडतो. आणि मग बाहेर पडल्यानंतर त्याला त्या पावसापासून तो वाचू शकतो. तसं कुसंगाचा पाऊस पडतोय, तेही जोरात, बारीक बारीक नाही. याच्यापासून वाचण्यासाठी जर सगळ्यात मोठी छत्री कुठली असेल तर ते सत्संग आहे, जी तुम्हाला या कुसंगामध्ये बिघडू देणार नाही. म्हणून जो कुसंगामधून वाचण्याची ज्याची इच्छा आहे त्याच्यासाठी सत्संग अत्यंत गरजेचा आहे. कशाला सत्संग म्हणतात? सतमाने ज्याला त्रिकालाबाधित सत्यत्व आहे. सत कशाला म्हणतात? जे भूतकाळातही होत, आजही आहे आणि उद्याही राहणार, त्याला सत म्हणतात. आपण पाठीमागे कोण होतो आपल्याला माहिती नाही. हा आजच्या त्याच्या आचरणावरून कळेल आपल्याला की हा मागे कोण होता. मला तिकडे जायचं नाही, पण पाठीमागे कोण होतं आपल्याला माहिती नाही. आज आहे एवढंच माहिती आहे, उद्या असणार की नसणार याची गॅरंटी नाही. पण ज्या वेळेला चंद्र सूर्य नव्हते त्याही वेळेला भगवंत होता, भूतकाळात होता, आजही तो आहे. का? कारण ज्या अर्थी हे सगळं जगत चालतंय याला चालवणारा तो आहे. या जगतावर त्याची सत्ता आहे. वृक्षाची ये पान हाले ज्याची सत्ता, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही, त्याचं नाव आहे परमेश्वर. परमपितामह, या जगताचा आराध्य दैवत भगवंत आहे. पहाटे जेव्हा जीव उठतो ना तेव्हा उपवाशीच उठतो, पण रात्री जेव्हा प्रत्येक जीव झोपतो त्यावेळेला प्रत्येकाच्या पोटामध्ये काही ना काही पडलेलं असतं. ही त्या देवाची कृपा आहे. आपल्या गाड्या धक्का स्टार्ट आहेत, धक्का स्टार्ट. कळतं का तुम्हाला धक्का स्टार्ट? जिथपर्यंत जी गाडी लोटल्या जात नाही तिथपर्यंत चालूच होत नाही, तिला धक्का स्टार्ट म्हणतात. तशा आपल्या धक्का स्टार्ट गाड्या आहेत. सकाळी जिथपर्यंत भगवंताचं सुप्त चैतन्य आपल्याला धक्का देत नाही तिथपर्यंत आपण उठत. आणि एखाद्या दिवशी जर त्या देवाने धक्काच दिला नाही तर काय होईल? 4 जण येतील, आपल्याला उचलतील आणि घेऊन जातील. तो नित्य नेमाने धक्का देतो, हे त्याची कृपा आहे. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीना, देखवी ऐकवी एक नारायण. सगळं करणारा तो आहे, म्हणून आजही तो आहे. मागे होता, आज आहे, आणि आपण जेव्हा नसणार त्याही वेळेला तो असणार, म्हणून त्याला सत्य म्हणतात.
आशा सत्य, जो त्रिकालाबाधित सत्य आहे, आशाच्या संगतीत राहणं म्हणजे सत्संग आहे. कथा ऐकणं म्हणजेच सत्संग आहे असं नाही म्हणता येणार. इथे 24 तास 1 महिना भजन चालू आहे, हाही सत्संगच आहे. काही लोक घरी बसून फेसबुकच्या माध्यमातून ऐकत असतील तरी तोही सत्संगच आहे. देवाच्या संगतीत, देवाच्या विचाराच्या संगतीत, देवाच्या दर्शनाला जाणं, देवासाठी कार्य करणं. पुढचं बोलू का? संसारातले कार्य करताना सुद्धा भाव देवाचा असणे हाही सत्संगच आहे. कार्य संसाराचं असू द्या, पण ते कार्य करताना मी स्वयंपाक बनवते माझ्यासाठी नाही, देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवते आणि नंतर माझ्या घरात तोच प्रसाद मी सगळ्यांना वाटणार, सगळ्यांना तो देणार. हा भाव जर तुमच्या मनात जागृत झाला तर तुमचा संसार सुद्धा परमार्थ होतो. म्हणून संतांच्या संगतीत म्हणजे साधू जवळ जाऊन बसणं असा त्याचा अर्थ सत्संग नाही. संतांच्या विचाराच्या संगतीत राहा. हम तो संत को मानते हैं लेकिन संत की बात नहीं मानते. मैं तो कभी कभी बोलता हूं संत को मत मानो, क्योंकि संत को आप माने इतना दुर्बलत्व संत में नहीं है. संत की मानो तो बात बन जाए. संताला देव मानतात, संतांना मानण्याची काहीच गरज नाहीये. ते शिक्का मोर्तब करून सर्टिफिकेटच घेऊन आले. त्यांचं ऐकलं म्हणजे सत्संग झाला. मग ते कोणी असो. आता 3 कथा झाल्यात, ही 4थी आहे. प्रत्येकाचे चांगले विचार आपल्यामध्ये रुजवणं, ते आचरणात आणणं, याला सत्संग म्हणतात. तुमच्या घरीही सत्संग होऊ शकतो. एखादा ज्येष्ठ व्यक्ती जर आपल्याला आपल्या देवाविषयी आपल्याला महत्व सांगत असेल, देवाच्या सेवेविषयी महत्व सांगत असेल, साधू संतांच्या सेवेच्या विषयी महत्व सांगत असेल, तर हे सुद्धा घरच्या घरीही सत्संग आहे. आणि म्हणून या सत्य संगतीमध्ये राहणं याला सत्संग म्हणतात. आणि या कलियुगाच्या प्रभावातून वाचण्याचं हे सगळ्यात उत्तम साधन आहे. असं साधन परमेश्वर मंदिराच्या अनुषंगाने 2 महिने होतं. म्हणून एकदा जोरात त्या ट्रस्टींसाठी टाळ्या वाजवा. सोपं नाहीये बाबा. एक महाराज सांभाळणं फार अवघड आहे. हे 6 कसे सांभाळत असतील याचाच विचार मला पडतोय. आणि त्याच्यात यावर्षी मंदिरात आल्यानंतर अजून बराचसा बदल जाणवतो. संसाराकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा जसा असतो तसा परमार्थाकडे बघण्याचा त्या दिवशी होईल ना, त्या दिवशी तुम्हाला देवाच्या मंदिरात जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही. देव तुमच्या घरी येतो. आणि म्हणून अत्यंत स्तुत्य हे नियोजन आहे. सत्संगाचं नियोजन आहे. शिवमहापुराण कथा आहे. निश्चितच ज्या भूमीमध्ये इतक्या कथा होतात त्या भूमीचं काय महत्व वर्णन करावं. जिथे स्वतः परमेश्वर परमपितामह भगवान जिथे स्थित आहेत, तिथे कसल्याही गोष्टीची उन्नता नाही. आणि अशा या परमेश्वराच्या प्रांगणामध्ये भगवान परमेश्वराच्या कुशीत कथा सांगण्याचा हा सुयोग आणि तुमच्या ऐकण्याचा सुयोग. आज प्रथम दिवस आहे म्हणून काही औपचारिकपणा असतो. तर ज्यांनी हे आयोजन केलंय, नियोजन केलंय, त्यांचं तर मी बोललोच, पण सुंदर अशी साऊंड आहे म्हणून गजानन भाऊंचेही स्वागत करतो. आणि त्याच्यानंतर आमचे कलाकार मंडळी आहेत. तुम्ही खाली बसलेले, तुमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर असलेले स्थित, त्यांना प्रणाम करतोय. आणि आपण कथेमध्ये प्रवेश करूया. भगवान परमेश्वराची ही कथा आहे. या कथेमध्ये शिवमहापुराण हा दिव्य ग्रंथ आपण श्रवण करणार आहोत. भगवान महादेवाची चर्चा आपल्याला श्रवण करायची आहे. बघा, शिव हे तत्व आहे.
या जगताची सुरुवातही शिवतत्वापासून होते आणि या जगताचा शेवटही शिवतत्वालाच होतो. तुम्ही म्हणसाल महाराज कसं काय, सांगू का तुम्हाला. एखाद्या आईच्या गर्भामध्ये जेव्हा एखादं बालक स्थित होतं त्यावेळेला त्याचं स्वरूप शिवरूपच असतं. नंतर काही कालानंतर त्याला हातपाय येतात, मग तो नर होतो आणि त्याने जन्म घेतल्यानंतर मग तो नारायण होतो आणि तो नारायण झाल्यानंतर शेवटची जी त्याची स्टेप असते ती शिवच असते. एखादा व्यक्ती गेल्यानंतर काय म्हणतो आपण, ते शिव झालेत. काय म्हणतात तुमच्याकडे, बरोबर आहे ना, शिव झालेत म्हणजे त्या तत्वापर्यंत ते पोचलेत. सुरुवातही शिव आणि शेवटही शिव. म्हणून शिव हे तत्व आहे आणि त्या तत्वाचीच ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. ज्याने शिव तत्वाची ओळख करून घेतली, ज्याने शिव तात्विक दृष्टी ज्याने अवलोकन केलं, त्याच्या जीवनामध्ये त्याला भगवंत होण्याची ही ताकद त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते. अशा शिव महापुराणामध्ये प्रवेश करत असताना सूतजी महाराजांचं आगमन झालेलं आहे, बोलवलेलं नाही. शौनकादिकांनी सूतजी महाराजांना बोलवलं नाही, स्वतःवरून सूतजी महाराज आले. आपल्याला असं वाटतं की एखाद्या कथा कीर्तनांमध्ये आम्हाला बोलवलं पाहिजे. सांगू का, जिथे आत्म उद्धाराची पर्वणी आहे तिथे माणसाने स्वतःवरून गेलं पाहिजे. जिथे आपल्या आत्म्याचा उद्धार होणार आहे, जिथं आपला कसल्याही प्रकारचा लॉस होणार नाही, तिथे माणसाने न बोलवता गेलं पाहिजे. सूतजी महाराजांना बोलवलं नाही, न बोलवता सूतजी महाराज गेले.